मराठा समाजाचं आरक्षण ज्याप्रमाणे शिंदे सरकारनं विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडलं होतं, तसंच त्यावरती आज बीड या ठिकाणी इशारा सभा होती की दिनांक 23 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत कुठलाही निर्णय नाही आला किंवा उद्या 24 तारीख लास्ट आहे. उद्यापर्यंत शासनानं जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी नाही पाळला तर आमचा हा जे पुढील रूपरेषा आंदोलनाची ती आमची चालू होईल. ठीक आहे, हे होता इशारा जरांगे पाटलाचा. आणि जरांगे पाटलासोबत बोलण्यासाठी किंवा समन्वय साधण्याकरता चिवटे आणि बच्चू कडू साहेब हे दोघं जण बीडमध्ये आले होते अगोदर सभेच्या अगोदर यामध्ये तोडगा निघतो ते बघण्यासाठी. समजून घ्या आता गव्हर्नमेंटनं पहिलं काय सांगितलं शिंदे सरकारनं समजून घ्या. ज्यांच्या कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या लोकांना कुणबी दाखले देऊन त्यांना आरक्षण हे ओबीसी मध्ये मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण इथं दोघांची आडी काय माहिती आहे का? ती आडी काय आहे, जरांगे साहेब काय म्हणतात, सगळे सोयरे म्हणजे जे जे ब्लडचे नाते आहेत त्या सर्वांना सरसगट तुम्ही कुणबी दाखले द्या. फक्त आता एवढीच आडी आहे फक्त आरक्षणाची. आणि यावरती बच्चू कडू साहेब आले बीडला, त्यांनी दोघांनी आपली मिटिंग घेतली, एकमेकांशी बोलले. निष्पन्न काय झालं हे मित्रांनो आपण व्हिडिओतनं बघणार आहोत आज. मित्रांनो प्रथमतः तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, आपण त्यानंतर ह्या व्हिडिओवरती सविस्तर चर्चा करूया. म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या त्या काही मागणीमध्ये मला असं वाटतं इतरही समाजाचं भलं व्यवस्थित होऊ शकेल. कारण माझं कसं आहे का आता आपण कर्जमाफी केली का नाही केली, पण कर्जमाफी बँकेत जाऊन भेटतच नसतं आणि ते फार किचकट करत असेल तर त्या माफीला काही अर्थ नसते. तसं जातीचा दाखला द्यायचा आहे ना आपल्याला, तर मग त्याच्यात सुलभता आली पाहिजे आणि तो सगळ्या समाजासाठी कधी अधिक सुलभ होईल या विचारानं त्यांनी जे काही एकंदरीत विचार ठेवलेला आहे, काही मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मराठा समाजासाठी पण पोषक आहे. मी तर मराठा समाज म्हणतच नाही, कुंब्यांसाठी महत्त्वाचा आहे. कारण मराठा हा काही जातीवाचा म्हणतो, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आता बोलले तर ते वेगळं सगळे सोयरेचा मी सुद्धा वेगळा अर्थ काढला होता. असा अर्थ काढला होता का बा पत्नी आईच्या इकडलं जात हे पोराले लागली पाहिजे. तर त्याच्यात त्यांनी पण तो अर्थाचं स्पष्टीकरण काल आम्ही बोलता म्हटलं आहे का जाती आईची जात पोराले लागू शकत नाही, त्याच्याऐवजी वडिलाकडची जातं त्याची मामा असेल मावशी असेल तर त्याला तो कसा संबंधित सगळ्यांना लागू होईल अशा संदर्भात काही दुरुस्त्या एका समाजासाठी होणार नाही, सगळीसाठी होईल. माझी एक भूमिका कार्यकर्त्याची आहे. 3 प्रश्न आहेत. एक शिष्टमंडळाचा भाग म्हणून इथं आलात का मध्यस्थी करण्यासाठी आलात की आंदोलनामध्ये म्हणजे आंदोलक म्हणून? आंदोलक म्हणून. नेमकं म्हणजे मनोज जरांगे पाटील दोनदा उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत तर आंदोलन तर उभं राहीलच ना. ते थोडं रोखू शकतं. उद्या आम्ही जरी म्हटलं जो रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे. सरकारची अडवणूक करेल, अडचण निर्माण करेल. आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी. तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं? शब्दाचं धनी आहे आपण. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, त्यामध्ये बच्चू कडूंनी 5 ते 6 मुद्दे मांडलेले आहेत. त्यामध्ये पहिला त्यांचा मुद्दा होता सगळे सोयरे म्हणजे कोण, त्यांनी सांगितलेले सगळे सोयरे कोण. जर समजून घ्या आता ब्लडचं नातं सांगितलं होतं, तसं नातं बायको तुम्ही लग्न केलात, बायकोना सुद्धा त्यावेळेस आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाचं जे कुणबीचं आहे ते. तर असं व्हायचं बायको मराठा नवरा कुणबी ह्या गोष्टी होऊ नये. जे ब्लडचे म्हणजे भाऊ बहीण जे नाते ज्यांची सुळीक होऊ शकते ते नातं म्हणजेच ते ब्लडचं सगळे सोयरे नातं असं सांगितलेलं आहे बच्चू कडून. परत त्याने सांगितलेलं आहे तुम्ही शब्द असा द्या तुम्हाला तो शब्द पाळता आला पाहिजे. म्हणजे कुठल्याही भावनेच्या ओघामध्ये किंवा आपल्या अंगावरच्या एखादं काम आलेलं आहे किंवा त्या संकट आलं ते टाळण्यासाठी काहीतरी शब्द द्यायचा, काहीतरी गोष्टी बोलायच्या आणि परत ते विसरून जायचं किंवा तसं वागायचं नाही. बोले तैसा चाले असं न वागता परत काहीतरी बोलून जायचं आणि परत ते पाळायचं नाही. अशा गोष्टी सरकारनं करायला नको आहे. जो कोणी असो, ज्या व्यक्तीनं एखादा त्यांनी शब्द दिला तो त्याला शब्द पाळावाच लागेल, तरी पाळलाच पाहिजे असं या ठिकाणी बच्चू कडून सांगितलं. प्रत्येक प्रश्न हे आंदोलन करून मिटवायचे नसतात. काही प्रश्न आंदोलन होण्यापूर्वी मिटवलेले चांगले आहेत, ते राजकारणासाठी पण चांगले आहेत आणि ते समाजासुद्धा चांगले आहेत. समजून घ्या एखादी मागणी आपण सहज मागितली किंवा काय चर्चा करून मागितली, जर ती मागणी मान्य नाही झाली
तर तीच मागणी मागण्याकरता एखादं आंदोलन केलं, तीव्र आंदोलन केलं आणि मग ती मागणी मान्य करून घेतली. म्हणजे बघा, मागणी तीच आहे पण त्या मागणीला उग्र रूप येतं. त्यामुळं जे मागणी आहे ते आंदोलन होण्यापूर्वी मान्य झाली तर हे चांगलं शासनाकरता पण असेल आणि लोकांकरता पण हे चांगली गोष्ट असणार आहे. आणि ज्याप्रमाणे मराठ्यांची मागणी आहे आरक्षणाची, तशीच इतर जे समाज आहेत त्यांच्या सुद्धा जात काढण्यामध्ये एक समानता आली पाहिजे, असं बच्चू कडूंनी त्यावेळी स्पष्ट सांगितलेलं आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मराठा हे मुळात कुणबी आहेत असं त्यांनी बोललेलं आहे. आणि मराठा समाजाला न्याय हे सरकारला द्यावंच लागेल. त्यांना न्याय मिळाल्याशिवाय काहीही पर्याय नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. त्याबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे, जर आज रोजी शासनानं तर ह्या गोष्टी मान्य नाही केल्या, शासनानं आपली दिलेला शब्द तर नाही पाळला, तर आपण एक कार्यकर्ता म्हणून इथूनच आंदोलनाला सुरुवात करू. मग त्यावेळेस त्यांना पत्रकारांना विचारले, बाबा आता पुढील जे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा करून मुंबईला जे पत्र काढलेले आहेत, 144 कलम जे लागलेलं आहे, त्यावर त्यांनी बोलले की ह्या गोष्टी काय आहेत, ही प्रशासनाला गोष्टी केल्याच पाहिजे. प्रशासन आणि शासन या दोघांमध्ये फरक खूप आहे. प्रशासनाला अगोदर खबरदारी म्हणून ह्या गोष्टी कराव्याच लागतात असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, उद्याचं जे होणारं आंदोलन आहे त्या आंदोलनाला आज तर शासनानं कुठल्याही गोष्टी मान्य नाही केल्या, उद्या कुठल्याही गोष्टी मान्य नाही केल्या, जर निकाल हा सकारात्मक नाही आला तर बच्चू कडू हे ठामपणे उभा असणार आहेत मराठा आंदोलनामध्ये उद्या. आता जी मागणी होती, मुळात मागणी बघून घ्या, सरसगट कुणबी दाखले द्यायचे. रक्ताचे नाते जे आहेत त्या सर्वांना कुणबी दाखले देऊन लवकरात लवकर टिकल असं ओबीसी मधून आरक्षण द्यावं हा मुद्दा आहे. यावरती हे सगळं राजकारण चालू आहे. आता आंदोलन होण्यापूर्वी शासनानं हे अटी मान्य करायला हव्यात का आंदोलन झाल्यानंतर ह्या अटी मान्य करायला हव्यात. आणि मित्रांनो, हे आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा ओढून ताणून कोण ताणतं नेमकं, याचा परिणाम इतर जनतेवरती काय होत असतो. तुमचं याविषयी टोटल मत काय आहे खाली नक्कीच कमेंट करून